उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला ध्येयं सदा प्रिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदम शिवविरञ्चनुतं शरण्यं प्रीत्यात्य प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषित करानवनीरदाभात पीतांबरा दुरुन बिंब फलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वहं न जाने बरहा पीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनक कपिशं वैजयन्तीं चमालं रन्ध्राण वेणुवदरसुदया पुरेण गोपुरुन्दै वृन्दारण्य स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्ति मायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन ओ पाण्डुरङ्गा करु प्रथम गोपादाने करते विचारो बाबाजी सगरो दास तुका हो त्यांच्या कृपादाने करते चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो तेजस्वी नमो पांडुरंगा तुझ्या दर्शनाने पाप जाई भंगा तुझ्या लीलेचा पार कळे नको ना नमस्कार माझा जय जय विक्रम नंदना ज्या संगतीने विराग झाला मनोदरी चाजल भाग गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी मी गुरुपादुकालम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 विठ्ठल
उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी वैरागाचे मूर्तिमंत शिरोमणी असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा स्वानुभव आणि स्वतःचा अनुभव महाराजांनी अभंगामध्ये प्रकट केलाय. संतपर प्रकरणातील असा अभंग आहे. अभंगाच्या भावार्थाकडे वळणे अगोदर पवित्र पावन अशी आपली ही मोसंबेवाडी या नगरीमध्ये गेले 45 वर्षापासून अविरत अखंड गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान रामनवमीनिमित्त होणारा हा सोहळा त्या योगे आज चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली. परी माझ्या दैवा पर परी माझ्या दैवा हे परी माझ्या दैवा पर नाही परी माझ्या दैवा पर नाही परी माझ्या दैवा पारणे उक्तीप्रमाणे आपली सर्व मायबापांची सेवा घडत आहे. आदरणीय रवी भैया आणि सर्व गावकरी मंडळी मोसंबेवाडी यांच्या माध्यमातून इथे येण्याचं भाग्य लाभलं. सर्वजण आमचे गुणीजन मंडळी आहे. आमचे तानाजी भैया असतील जे पक्वादवादक असतील सर्वजण गायनाचार्य वादनाचार्य विनयकरी मामा आमचे चोपदार मामा जे वरुडीला नेहमी असतात. लहानपणापासून महिला मंडळ सावत्र राहून आलेल्या आपल्या ठोकरे महाराजांच्या तिथून आलेल्या साबराहून काही महिला मंडळ सर्व जी दिंडी आलेली आहे 4 ठाण नामदेव महाराजांच्या पवित्र पावन अशा नगरीतून आलेली दिंडी हे सर्वजण या माध्यमामध्ये ही सेवा आहे. आमच्या आई साहेब ज्यांच्यामुळे आज तुमच्या समोर उभं राहण्याचं हे करते धाडस करते. सोशल मीडियावर आमचे भैया सर्वांच्या याच्यात जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि जगद्गुरु तुकोबरा यांनी याच्यामध्ये अनुभव प्रकट केला. अनुभव प्रकट करण्यामागचं कारण काय लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबरा यांनी काही अभंगामध्ये म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये अनुभव सांगितलाय. अनुभव आले अंगा ते जगा देत असे तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. अगोदर अनुभवलं अगोदर स्वतः अनुभवलं नंतर जगाला सांगितलं. काय झालं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक आई छोट्या मुलाला घेऊन गेली. बाबा माझा मुलगा खूपच गुळ खातो याला सांगा बरं गुळ खाऊ नको म्हणून. बाबा म्हटले आई 8 दिवसांनी या. ती आई 8 दिवसांनी गेली. 8 दिवसांनी आल्यानंतर नाथ महाराज म्हटले बाळा गुळ खाऊ नये. ती आई म्हटली बाबा 2च शब्द उच्चारला तो मी गुळ खाऊ नये. मग हे आता सांगितलं ते पहिल्या दिवशी का म्हणून सांगितलं नाही जेव्हा मी आले होते तेव्हा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटले आई जेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात ना तेव्हा मी गुळ खात होतो. आता मी स्वतः गुळ खात होतो ह्याला कसं म्हणून खाऊ नको म्हणून. आता मी गुळ खाणं सोडलाय तेव्हा मी कुठे सांगण्याचा लायक झालोय की बाबा गुळ खाऊ नको. जगद्गुरु तुकोबरा यांनी अभंगामध्ये स्वतःचा अनुभव प्रकट केलाय. मी नेहमी सांगत असते बघा कीर्तनकार असू द्या कथाकार असू द्या कीर्तनकार
आपण जेव्हा समोरच्याला उपदेश करतोय ना तर आपल्या अंगी तो गुण असणं गरजेचं आहे. ज्याचं जीवन आचरणशील आहे त्याचा समाजावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. जर तो कीर्तनकार समोरच्या व्यक्तीला सांगत असेल आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा, तर तर त्या कीर्तनकाराने त्या कथाकाराने स्वतः आई वडिलाची सेवा करणं गरजेचं आहे. तरच त्याला सांगण्याचा काय अधिकार आहे. अनुभव असणं गरजेचं आहे. पोहण्याचा ज्याला अनुभव आहे त्यानं सांगावं पोहायला जा म्हणून. ऐका नाही, लक्ष द्या, प्रत्येक गोष्ट अनुभवाची. जर अनुभवच नसेल तर फायदा नाही. तुम्ही स्वतः जा. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण चालत नाही. जगद्गुरु तुकोबरांनी या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव प्रकट केलाय. झालं असं, जुन्नर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांची कीर्तन सेवा होती आणि कीर्तन सेवा असल्यानंतर माघ शुद्ध दशमीचा सोहळा होता. जगद्गुरु तुकोबराय कीर्तन सेवा आटोपल्यानंतर नवमीचं कीर्तन झालंय. दशमीला जगद्गुरु तुकोबराय तिथे तुळशी वृंदावनाच्या प्रांगणामध्ये झोपलेत आणि झोपलेले असताना बाबाजी सद्गुरु त्यांच्या स्वप्नामध्ये आले, दृष्टांत दिला आणि दृष्टांत देऊन अनुग्रहित केले जगद्गुरु तुकोबराय. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण. बाबाजींनी स्वप्नी येऊन तो कयाला अनुग्रह दिला, निजप्रती अनुग्रहित केलं. जगद्गुरु तुकोबराय जगाच्या पाठीवर एकमेव असे शिष्य आहेत ज्यांच्याकडे गुरु स्वतःहून चालून गेले आणि स्वतःहून शिष्य बनवले. नाहीतर आपल्याला गुरुकडे जावं लागतं. बघा तुम्ही पार्श्वभूमी जर बघायला गेले, प्रत्येक इतिहास बघायला गेलात तुम्ही, पुढचा मागचा कुठेही बघा, सांदीपनीकडे भगवान कृष्णाला विद्या ग्रहण करण्याकरता जावं लागलं. जगाचे मालक कृष्ण म्हणजे जगद्गुरु, जगद्गुरु असणारे भगवान कृष्ण. पण यांना सुद्धा 64 दिवसासाठी सांदीपनी अवंतिकापुरी म्हणजे उज्जैन मध्ये विद्या ग्रहण करण्याकरता जावं लागलं. प्रभू रामजींना सुद्धा वसिष्ठजीकडे जावं लागलं. लक्ष द्या, सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की जगाच्या पाठीवर एकमेव असं आपल्याला उदाहरण भेटेल, एकमेव असे जगद्गुरु तुकोबराय आहेत की त्यांच्याकडे गुरु स्वतःहून चालत गेले आणि स्वतःहून चालत गेल्यानंतर त्यांना अनुग्रहित केलं, त्याला शिष्य बनवलं. विठ्ठल काही दिवसांनी जगद्गुरु तुकोबराय भामगिरीवर बसलेले होते. साधना करणारे साधक तिथे आले. महाराज, आम्हाला नेहमी तुम्ही आनंदित दिसता, नेहमी खुश दिसता. तसं जर तुमची पार्श्वभूमी बघायला गेलं, जर तुमचा भूतकाळ बघायला गेलं तर खूप वाईट आहे. पत्नी अन्न करता मेली, मुलगा तोही वारला, संतान एवढं सुद्धा तुमचे धन वगैरे सर्व तुम्ही वाटून दिलं. एवढं सर्व गेलेलं असताना सुद्धा तुमच्या मुखावरचं तेज थोडंही ढळत नाही. तुमचा जो आत्मविश्वास आहे, मी नेहमी सांगत असते बघा, कॉन्फिडन्स एम नॉट टू द सेकंड गॉड ऑफ पॉवर. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आय कॅन डू इट, मी करू शकतो. मी का करू शकत नाही? निश्चयाचे बळ तुका म्हणे याचे. साधक जेव्हा बोलायला लागले तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबराय सांगतात याच्या मागचं एक कारण आहे. हे माझं स्वतःचं काहीच नाही, हे माझं स्वतःचं काहीच नाही. याच्या मागे एक जी अदृश्य शक्ती, जी अद्भुत शक्ती आहे ना, ती माझ्या सद्गुरूची आहे. माझ्या खऱ्या अर्थाने जेव्हा भाग्य उदयाला आलं आणि माझी चिंता समूळ नष्ट झाली, अभंगाचं पहिलं
अवघी चिंता वारली. महाराज सांगतात बाबा बघा प्रत्येक शब्दाचा तोलून बोललेत महाराज, वजन दिले प्रत्येक शब्दाला. उजळले म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण चकाकी आणणे म्हणतो. एखादा सोन्याचा दागिना असावा, संक्रांत आता होऊन गेली, महिला मंडळ काय करतात, एखादा सोन्याचा चांदीचा दागिना असेल, त्याला चांदीचा दागिना काळा पडला असेल, सोन्याच्या दागिन्याला जंग चढला असेल, काही जर झालं असेल तर सोनाराकडे जाऊन काय करतात, त्याला चकाकी आणतात, त्याला चमक आणतात. पण इथे दागिन्याची गोष्ट नाहीये, लक्ष देऊ नये का. इथे महाराज काय बोलतात, उजळले भाग्याता. इथं भाग्य उजळले म्हणतात. भाग्य कसं उजळायचं, नेमकं भाग्याचं लक्षण काय, भाग्याची व्याख्या काय, भाग्य म्हणायचं कशाला. अनेक प्रमाण आहेत साधू संतांचे, संतांनी अनेक प्रमाण दिलेले. महाराजांचंच एक प्रमाण आहे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याचे लागी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्य म्हणायचा कशाला, अनेक भाग्याचं लक्षण महाराज सांगतात. पण तो एक सांगू का, प्रत्येक जण भाग्य जरी म्हणत असलं तरी कोणी धनाला भाग्य म्हणतं, कोणी पुत्राला भाग्य म्हणतं, कोणाचं लग्न होत नसलं कोणी पत्नीला भाग्य म्हणतं, लग्न जुळलं बाबा चांगलं झालं. पण जगद्गुरु तुकोबरा याला अपवाद आहेत. जगद्गुरु तुकोबरा याला भाग्य म्हणायला तयार नाही. जगद्गुरु तुकोबरा काय म्हणतात माहिती, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. धनाला भाग्य म्हटलेलं नाही का. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या 15व्या अध्यायामध्ये 15 अनर्थ सांगितले धनाच्या मागे. धन जर कोणाकडे असेल त्याला चोराची भीती आहे, प्रत्येक गोष्ट 15 अनर्थ सांगितले. त्याच्यामुळे जे नाश पावणार आहे त्याला भाग्य म्हटल्या जात नाही, जे नाश पावणार आहे त्याला भाग्य म्हटल्या जात नाही. मग भाग्य धनाला म्हटलं जात नाही. पुत्र, शास्त्राचा नियम असा आहे, पितरां तारतिती पुत्र. जे पितरांचा उद्धार करतात त्याला पुत्र म्हणतात. पितरांचा उद्धार सांगितलं जातं. मुलाला मुलगा झाला की तो व्यक्ती, ज्याला नातू झाला तो व्यक्ती पितृऋणातून मुक्त होतो का, कारण पितृला तर्पण देण्याकरता नातू आहे. मग पितरांचा उद्धार करण्याकरता पुत्र पाहिजे. पण जर तो पुत्र पितरांना नरकात घालत असेल, तो जर दुष्ट निघाला, तो जर वाईट निघाला, तर पितर काय करतात, नरकामध्ये जातात. मग ज्याच्यामुळे विनाश होत असेल त्याला भाग्य म्हटल्या जात नाही. म्हणजे धनाला भाग्य म्हटल्या जात नाही, पुत्राला भाग्य म्हटले जात नाही. याही पुढे जाऊन सांगू. दारा, दारा म्हणजे दरवाजा नाही, दारा म्हणजे पत्नी. पत्नीला सुद्धा भाग्य म्हणता येत नाही. एखादा व्यक्ती असला त्याचं लग्न जुळत नसलं, गजानन महाराजाला नवस केला गजानन बाबा, सप्त्यामध्ये नवस केला, पुढच्या वर्षीपर्यंत लग्न जर झालं ना, झोपणं होईना पण कीर्तनात येईन पण लग्न होऊ दे. झालं त्याचं लग्न झालं. नवस सायासाने जरी लग्न झालं, तो म्हणेल आज माझे भाग्य उदयाला आले, पण त्याला भाग्य म्हटल्या जात नाही, ते नाश पावणार आहे. पत्नी जर चांगली निघाली तर पतीचा उद्धार होतो. पत्नी जर वाईट निघाली, दुष्ट निघाली, तर पतीला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. कारण पत्नीनं केलेलं पाप हे पतीला भोगावं लागतं.
म्हणजे पत्नीला सुद्धा भाग्य म्हणता येत नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, धनाला भाग्य म्हणता येत नाही, पुत्राला भाग्य म्हणता येत नाही, दारा म्हणजे पत्नीला भाग्य म्हणता येत नाही. मग भाग्य कशाला म्हणायचं? निकटवास बरा. संताबाई, संतांच्या सानिध्यात जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवर कुठेच नाही. मग असं असताना महाराज सांगतात उजळले भाग्य आता, माझे भाग्य आता. आता म्हणजे वर्तमान बोलतायत महाराज, ना भूतकाळ ना भविष्यकाळ. आता आज माझे भाग्य उदयाला आले, अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे महाराज काय काही ठिकाणी यमक जुळवताना तो शब्द त्याला वाक्य त्याला लावतात. तर महाराज सांगतात अवघी चिंता. तर मला एक सांगा, जगद्गुरु तुकोबरायांना चिंता कशाची होती? जे रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचे असे असणारे जगद्गुरु तुकोबराय, आणि यांना चिंता कशाची होती? महाराजांचंच एक प्रमाणे बघा. आता ना जेव्हा या शांत शांत आहे का, काही मी उद्धार पावेना कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त. माझे महाराज सांगतात काही खंड येईल हे कर्म देवा, या जीवन मरणाच्या मध्ये झालोय नाही, मला फक्त तू पाहिजे. दक्ष शास्त्र सांगताय सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता, चिंता चिता बिंदू मात्र विशिष्टा. जिवंत माणसाला चिंता जळते, जिवंत माणसाला चिंता जळते, मृत माणसाला चिता जळते. यामध्ये फक्त आणि फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. अनुस्वार लावला की चिंता झाली, अनुस्वार काढला की चिता झाली. मग असं असताना महाराज सांगतात अवघी चिंता वारली. महाराज गेली म्हणू शकले असते, लक्ष द्या, महाराज गेली म्हणू शकले असते, पण गेल्यानंतर येण्याची शक्यता आहे. द्विती दोष लागतो, लक्ष द्या, येण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती गावाला गेली, कुठे गेले हो? गावाला गेले. गेले म्हणजे परत येतील, आज उद्या परवा 10 दिवसांनी 10 वर्ष येतील अशा आहे. गेले. महाराज वारली म्हणतात, वारली म्हणजे समूळ नष्ट झाली. एखादी म्हातारी आजी असली, खूपच बिमार आहे, नेहमी बाहेरच दिसायची. एखाद्याने विचारलं का त्या आजीचं काय झालं? ओ ते वारल्या. वारली हा शब्द जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्या याच्यात माइंड मध्ये क्लिक होतं, नाही आता ते परत येणे नाही. बघा, जेव्हा एखादा शहीद जवान शहीद होतो ना, तेव्हा मात्र त्याच्या घरी जेव्हा कळवल्या जातं, आणि कळवल्या गेल्यानंतर त्या आईची, त्या पत्नीची, त्या बहिणीची, त्या परिवाराची काय अवस्था होते, एका कवीने ते शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी फक्त वारली हा शब्द करण्यासाठी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते की वारली हा शब्द परत येणे नाही. तर तो कवी त्या शब्दामध्ये आईचे जे वाक्य कवीने शब्दामध्ये मांडले. कवी बोलतोय, चिट्ठी न कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, कहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने
सांगायचा उद्देश असा आहे. कवी बोलतोय किती आईची भावना शब्दामध्ये मांडली बाळा. तुला जाऊन किती दिवस झाले, तुझा निरोप नाही, तुझा संदेश नाही, तुझी चिठ्ठी आली नाही. पहिली निदान तुझी चिठ्ठी तर यायची रे. जेव्हा तुझं ड्युटीवर जायचा तेव्हा तुझी चिठ्ठी यायची. आता काहीच नाही. अशा कोणत्या देशाला गेलाय? तुला जेव्हा गोळी लागली तू हाक मारली आणि ती मला ऐकू आली नाही. याचंच मला जास्त खेद वाटतं, याचं जास्त मला दुःख वाटतंय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जी व्यक्ती एकदा जाते, जी व्यक्ती एकदा जाते ती परत येत नाही. याला फक्त आणि फक्त अपवाद म्हणायला जर गेलं तर जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला सदेह वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा पृथ्वी तलावर आलेले आहे. लक्ष द्या, किती वेळा? 3 वेळा पृथ्वी तला. एका आपल्या मुलीसाठी आलेले, निळोबरासाठी सुद्धा आलेले आणि बहिणाबाई साठी सुद्धा आलेले. 3 वेळा जगद्गुरु तुकोबराय पृथ्वी तलावर वैकुंठाला गेल्यानंतर आलेले. बघ असं असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अवघी चिंता वारली माझी समूळ चिंता नष्ट झाली. का हो महाराज, तुमचे भाग्य उदयाला आले, तुमची समूळ चिंता नष्ट झाली. मग एवढा मोठा लाभ कशामुळे झाला? अभंगाचं दुसरं संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी बाबा. मला संतांच्या सानिध्यात मी पद्मनाभाशी जोडल्या गेलो. आता मला एक सांगा, जे जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस नवे नवे बहिर दिशेला गेल्यानंतर सुद्धा जगाच्या मालकाचं भगवंताचं नामचिंतन करतात. लोक म्हणतात महाराज काही वाटतं का हो? निदान देव माझी माझा झाली आनावरवा
अनबलवाचा हे छंद या नामाचा लागला से छंद या नामाचा लागला से माझी मज झाली अनबलवाचा माझी मज झाली अनबलवाचा माझी मज झाली अनबलवाचा माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से महाराज सांगतात बाबा त्या भगवंताचं नाम चिंतन माझं असं आहे की मी नाही जरी म्हटलं तरी माझं मुख आपोआप काय होतं त्याच्याकडे वळतं. अनावर आहे माझ्या वाचेला काय सांगावं परापशंती मध्यमा वैखरी वैखरी कैसे नाही सांगे नाही सांगू शकत. ते भगवंताचं जे वर्णन आहे ते करताना मला कोणता रोमामध्ये जगाचा मालक बसलेला आहे बघा. असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे आणि ह्यांनी म्हणावं पद्मनाभ जोडीला मी पद्मनाभाशी जोडले गेले. लक्ष द्या जगद्गुरु तुकोबर आहे जे सांगत आहेत पद्मनाभाशी जोडले गेले. याचं कारण असं आहे की गुरुच्या सानिध्यात मला भगवंताची काय झाली भेटी झाली. मी एरवी भगवंताचं नामचिंतन करत होतो लहानपणापासून. जेव्हा आपण जन्म झाला आपला आपली आई आपल्याला सांगते तेव्हापासून आपण भगवंताचं नामचिंतन करतोच आहे का नाही. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात गुरु येतो गुरुचा अनुग्रह आपल्याला मिळतो आणि त्या गुरुच्या अनुग्रहानंतर आपण आपली जी स्थिती असते ती वेगळी असते. मग जगद्गुरु तुकोबराय हेच सांगतात की मी पहिले देवाचं नामचिंतन करत होतो परंतु त्यामध्ये आतामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी पद्मनाभाशी जोडला गेलो का संतांच्या सानिध्यामध्ये मला भगवंताची भेटी झाली. कारण बहु अवघड आहे संत भेटी. संतांचं सानिध्य लाभलं चंद्रामृत सुख सेवेवर असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परिया साधूची भेटी ना होईल. संत महात्मा विशेष करून कलियुगामध्ये साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना ओ साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग कलियुगामध्ये विशेष करून समहात्मा सुदुर्लभ. संत भेटी अवघड आहे बहु अवघड आहे. संत भेटी परिजग जेठी करुणा केली संताचं सानिध्य जप तप व्रदे गोविंद पै भेटे साधू न भेटे भाग्यवीन. संत महात्मा साधू महात्मा भाग्यशिवाय भेटत नाही. बहुत सुकृताची जोडी सुकृत आहे पुण्य पूर्व पुण्य ठेवा ओढायला तेव्हाच भगवंताची भेटी होते तेव्हा संताची भेटी होते. बघ असं असताना आदरणीय नामदेव महाराज एक वेळची गोष्ट आहे आणि संत सभा भरली होती. त्यामध्ये असं ठरलं कच्च कोण आणि पक्क कोण.
आणि ते कार्य ठरवण्याचं कार्य आदिशक्ती मुक्ताबाई आणि अधिकाराने आणि वयाने मोठे असलेले गोरोबा काका यांच्याकडे दिले गेले. सर्व संतांशी लाईन बसलेली संतांची आणि बघतायत थाप मारून डोक्यावर कोण कच्च आहे कोण पक्क आहे. असं करता करता नामदेवराय बसले होते त्या लाईनीमध्ये. नामदेवरायाच्या डोक्यावर थाप मारली आणि गोरोबा काका म्हटले नामदेवराय कच्चा. मुक्ताबाई म्हटल्या नामदेवराय कच्चा. नामदेवराय म्हटले मी आणि कच्चा, आपल्याला हा निर्णय मान्य नाही. ओ तुम्ही एवढ्या जवळ देवाच्या राहत नाही तेवढ्या जवळ मी राहतोय. माझ्या हातचं भगवंत भोजन करतायत, मी देवाला दूध पाचतोय रात्रंदिवस. भगवंत मला गुज गोष्टी सांगतायत. सांगत असे गुज पांडुरंग. अरे पांडुरंग मला रात्रंदिवस गुज गोष्टी सांगतात आणि मी कच्चा होऊ शकत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स. नामदेवराय रागाने आले. भगवंताकडे आल्यानंतर भगवंतांनी विचारलं काय नामा कसं काय झाली संत सभा. देवा आपल्याला आवडलीच नाही का? काय म्हणे मी कच्चा. म्हटलं सांग मी कोणत्या अँगलने कच्चा वाटतोय तुला, कोणत्या प्रकारे तुला कच्चा वाटतो सांग. रात्रंदिवस तुझ्या सानिध्यात आहे तुझं आणि मी तुला क्षणभर सुद्धा विसरत नाही देवा आणि मला कच्चा म्हटलं. भगवंत म्हटले बघ नामा संतांची सभा होती, संतांनी जर ठरवलं असेल ना तर काहीतरी कमतरता असेल बघ. नामदेव म्हटले देवा काही पण म्हणतो का, तो पण म्हणतो का. मग म्हटलं एक काम कर देवा. नामदेवाला भगवंत म्हणतात जा चंद्रभागेला पाणी किती आलंय बघा. पाऊस आलेला होता. बघायला गेले चंद्रभागेला काही जास्त पाऊस आला नाही पण येता येता घटना अशी घडली. एक घिसड्याचं दुकान होतं. घिसडचं घिसडी कळतो ना महिला मंडळ. घिसडी असेल नाही तर नाही. तुम्ही मौन धारण केलेलं आहे का? माझी भाषा कळते का? भाषा पण कळत नाही. नाही कळत? भाषा कळते ना? मराठीचे. फक्त तुमचा तालुका कोणता आहे मेकर का? तुमचा तालुका आमचा शिंदखेड राजा. बस एवढंच अंतर आहे. मेल्यावरच जातात नाही इकडं. काय सांगाव काय म्हणतात शिवार बदललं की चालीरीती बदलतात. काय व्हायचं मी का म्हणते भाषा कळते का म्हणून. कानडीने केला मराठी व्रतारण एकाचे उत्तर. काय ती दिदी आणली होती रात्री काही भाषा कळेना काही कळेना म्हणून कीर्तन. एक सांगू का वक्ता आणि श्रोता चालतं बोलतो व्यासपीठ आहे. वक्ता जेव्हा कथा करतो ना आणि श्रोता जेव्हा कथा श्रवण करतो. वक्ता जेव्हा कीर्तन करत असतो आणि श्रोता जेव्हा श्रवण करत असतो ना ती हे चालतं बोलतं व्यासपीठ आहे. वक्त्याने असंच बोलावं असंच सांगावं जेणेकरून श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि श्रोत्याने असंच श्रवण करावं जेणेकरून आपलं कल्याण झालं पाहिजे. निव्वळ हसी मजाक नसली पाहिजे. एखादा दृष्टांत सिद्धांताला अनुसरून असेल तर हरकत नाही परंतु निव्वळच विनोदाचार्य विनोद आहे हा भाग याच्या मधला नाही. कीर्तन विनोदासाठी नाही. नाहीतर लेडीजचं कीर्तन म्हटलं की हौशे नवशे गौशे हजार. इथं नाही आमच्या तिकडे. इथं हे भरलंच नाही अजून आहे का नाही. हौशे नवशे गौशे हजार हौशीने येणारे लेडीजचं कीर्तन आहे. काहीतरी टॉन्ट ऐकायला मिळतील, काहीतरी हसी मजाक होईल. लक्ष द्या. कीर्तन मनोरंजनाचा विषय नाही बरं का. किर म्हणजे अंधार, तन म्हणजे शरीर. अज्ञान रूपी अंधकार बाहेर काढायचा, अज्ञान रूपी प्रकाश त्यामध्ये ओतप्रोत भरायचा याला कीर्तन म्हणा. अरे साधू संतांनी दंडक त्या काळामध्ये घातले. का घातले माहित आहे? कारण त्यांना माहित होते असे पुढे चालून हे अवलाद जन्माला येणार आहे की कीर्तनाला सुद्धा मनोरंजन करणार. कीर्तन मनोरंजन नाही. सगुण चरित्रे परम पवित्र सादर वर्णावी. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी ना कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वळाव्या. जेणेकरून अंतर ठेसावी मूर्ती श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अरे प्रभू भगवंत आपल्याला वैराग्य उत्पन्न झाला पाहिजे. ज्या प्रकारे स्मशान वैराग्य. स्मशानात गेल्यानंतर बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असला स्मशानात गेलं ना लोक म्हणतात काय हो आत्ता होता आत्ता गेला. काय खरे माणसाचे आपणच जाणार असेल कुठपर्यंत. जोपर्यंत स्मशानात आहे तोपर्यंत. ते बिचाराचा अंतिम संस्कार वगैरे केला आणि घरी आले स्नान झालं घेणं नाही देणं नाही याला स्मशान वैराग्य म्हणतात. तेवढ्या पुरतच
पण एक सांगू का, वैराग्य असं उत्पन्न झालं पाहिजे जेणेकरून यंत्र ठसावी मूर्ती श्रीहरीची. अरे भगवंताची मूर्ती आपल्यामध्ये. मी मगाशी बोलून गेले, वक्ता आणि श्रोता चालतं बोलतं व्यासपीठ आहे. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाचा पहिल्या अध्यायातला 7वा श्लोक आहे बघा. आदरणीय परीक्षितजी आणि शुकदेवजीचा संवाद आहे आणि त्यामध्ये सांगितलं गेलं 4 दिवस कथेला झाले होते. कथा रात्रंदिवस होते आणि आदरणीय परीक्षितजी म्हणतात पहिल्या श्लोकामध्ये दशम स्कंदातल्या प्रथम अध्यायातला प्रथम श्लोक, त्यामध्ये आदरणीय परीक्षितजी बोलतात, कथितो वंश विस्तार भवता सोम सूर्य राज्ञाचो भय वंशाणां चरितं परमाद्भुतम. देवा मला पूर्ण वंशाचा विस्तार तुम्ही सांगितला, आता मला भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं. आता 7व्या श्लोकामध्ये आदरणीय जेव्हा शुकदेवजींनी प्रश्न केला की बाबा तुला तहान लागली असेल, तुला भूक लागली असेल, 4 दिवस झाले तू काही खाल्लं पिल्लं नाही, राजा आहेस, आम्ही काय ब्रह्मचारी, आम्ही विदेही आहोत, आम्हाला खाल्लं काय नाही खाल्लं काय, आमच्या शरीराला सवय, पण तू राजसी आहे, राजा आहे, कोमल आहे, काहीतरी खा, काहीतरी पी. श्लोककडे लक्ष द्या. आदरणीय परीक्षित बोलताय, नैषाते दुस्साक्षुण्मं तेक्तोदम पिबाबते पिबतं त्वं काम्बुजम् अच्युतं हरिकथामृतं. नैषाते दुस्साक्षुण्मं, मला तहान लागली नाही, तेक्तोदमपि बाध्यते, मला भूक लागली नाही, का पिबतं त्वं काम्बुजं. मुख, अंबुज म्हणजे नेत्र, संस्कृत मध्ये अंबुज कशाला म्हणतात, नेत्राला, डोळ्याला. वक्ता जेव्हा बोलत असतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यातून आणि त्याच्या मुखातून अमृत बरसत असतं, म्हणून आपण काय म्हणतो, अमृत तुल्य वाणी. यांच्या अमृतवाणीतून कथा श्रवण करा, यांच्या अमृतवाणीतून का वक्ता जेव्हा बोलत असतो, म्हणून कथा कीर्तन श्रवण करत असताना पाठीमागे बसून ऐकून चालत नाही बरं का, समोरच असलं पाहिजे. वक्ता जेव्हा बोलतो ना त्याच्या मुखातून, आणि कधी बरसेल जेव्हा फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन असेल तर. जर बाहेरच्या कोणत्याही गोष्टी आणून इथं करत असेल तर तेव्हा ते बरसणार नाही. त्यालाही तशी पवित्रता, त्यालाही तशी शुद्धता लागते. अशा प्रकारे वक्ता आणि श्रोता हे चालतं बोलतं व्यासपीठ. आणि असं असताना नामदेवराय जेव्हा यायला लागले, चंद्रभागेला पाणी कमी आलेलं होतं, पण त्यांनी एका घिसड्याला बघितलं बघा, तिथंच चंद्रभागेच्या काठावर अनेक घिसडी होती. एवढं मोठं पातेलं बघून, तुमच्याकडे काय म्हणतात आता स्वयंपाकाचं, ते जेव्हा तिथं थांबलेलं ते ठेवलेलं बघू ना पातेलं. आणखी काय नाव आहे का दुसरं, गंज, गंज ते होते. त्याच्यामध्ये आणलं कुत्रं की टाकलं शिजायला, आणली मांजरची टाकली शिजायला. अरे नामदेवराय आश्चर्यचकित झाले, काय चाललंय पांडुरंगाच्या पंढरपूर मध्ये, अरे काही काही आहे का नाही, जे आणलं ते टाकलं शिजायला, जे आणलं ते. नामदेवराय गेले त्या घिसड्याला म्हटले, ओ काय करताय, काही वाटतंय का तुम्हाला, कुठात तुम्ही, चंद्रभागेच्या काठावर आहात, पांडुरंगाचं पंढरपूर आहे आणि काही पण उद्योग करायला काही वाटतं की नाही. घिसडी काही बोलला नाही, पण जी घिसडी नव्हती ना ती म्हटली, हे जरा जास्तच बडबड करतं, याला ना टाकायचं पाहिजे. जे नामदेवराय पळत सुटले पांडुरंगाकडे, देवा काही खरं नाही, तुझ्या पंढरपूरचं पण काही खरं नाही, संत तसे सांगतात, हे असं चालू आहे, काय झालं नामा, अरे तुला माहित नाही काय झालं. भगवंत म्हटले, मला सर्व माहिती. काय माहिती देवा, अरे बाबा तुला आता एका घिसड आणि घिसडीन भेटले ना, म्हणे हो, मग तुला माहिती तर मला, अरे म्हणे मीच होतो. देवा तू होता, मग मी कसं ओळखलं नाही. भगवंत म्हटले, कारण तुला माझ्या स्वस्वरूपाची जाण नाही. देवा मग मला तुझ्या स्वस्वरूपाची जाण कधी होईल. तेव्हा भगवंत सांगतात, जोपर्यंत तू जीवनामध्ये गुरु करत नाही ना तोपर्यंत तुला स्वस्वरूपाची, माझ्या स्वस्वरूपाची जाणू शकत नाही. म्हणून आदरणीय नामदेवराय औंढा नागनाथ आले, त्यांनी विसोबा खेचर केला गुरु, तेने झाला साक्षात्कारू. आणि साक्षात्कार झाल्यानंतर भगवंत जेव्हा स्वतः बघायला आले की माझ्या नामाला खरंच अनुग्रह झाला की नाही, माझा नामदेव खरंच परिपूर्ण झाला की नाही, तेव्हा भगवंत आले तर सरळ पांडुरंगाच्या रूपामध्ये आले नाही, श्वानाच्या कुत्र्याच्या रूपामध्ये आले. आणि कुत्र्याच्या रूपामध्ये साधा कुत्रा, आपला असा साधा कुत्रा नाही, जवळ येणारा पिसाळलेला,
एकदम अशी घरात घुसले आणि जिथे काय पोळ्या ठेवल्या होत्या ना, पुरणपोळी वगैरे, ते सर्व भगवंतांनी सांगितलं, नामा उद्या तुझ्या घरी जेवण येणार आहे. भगवंत मग नामदेवराय म्हटले, देवा पुरणपोळी करून ठेवतो. पुरणपोळी करून ठेवली, कुत्र्याच्या श्वानाच्या रूपाने आणले, ती घेतली तोंडामध्ये. नामदेवराय पुढे पुढे पांडुरंग आहे श्वानाच्या रूपामध्ये, मागे मागे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन, देवा थांब तूप लावतो, देवा थांब तूप लावतो. लोक म्हणाले, हे नामदेवराय काय म्हणतं, मूर्ती दूध पिती, आता म्हणतो कुत्र्याला म्हणतो तूप लावतो. अरे काय नामाचं, कारण तेव्हाही लोक होते, सबसे बडा है रोग क्या कहेंगे लोग. लोकांकडे एक लक्ष द्या, धर्म भजसो सततम त्याचे लोक धर्मान शास्त्र सांगते, पद्मपुराण बोलते, धर्माचं पालन करत असताना लोक धर्माचा त्याग करायचा. आपला धर्म काय सांगतो, धर्म रक्षिती रक्षित, धर्माचं पालन साधू संतांनी केलंय, आपल्यालाही करणं गरजेचं आहे, आपल्या पिढीलाही करणं गरजेचं आहे. ही परंपरा आहे आणि ही आपल्याला काय करावं लागणार आहे, जोपासावी लागणार आहे, सुरू ठेवावी लागणार आहे. मग असं असताना त्यावेळे श्वानरूपी देव आले, पोळ्या घेऊनी पळाले, हाती घेऊनी तुपवाटी, नमा लागे श्वाना पाटी, देव हसोनी बोलाले, नमा कैसे ओळखिले, पायी पद्म झळके. भगवंत म्हटले, देवा नामा कसं काय ओळखलं, देवा तुझ्या पायी पद्म आहे, कारण माता लक्ष्मी भगवंताच्या काय चरणाजवळ, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो का कोळती, पाय घट्टच पकडले आई साहेबांनी. मग असं असताना सांगितलं गेलं, संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडीला, संताच्या सानिध्यात मला पद्मनाभाशी जोडल्या गेल्या. मी संताच्या सानिध्यामध्ये पद्मनाभ मला नेहमी भेटत होता, पण संताचं सानिध्य नव्हतं. ज्याप्रमाणे एखाद्या कोर्टामध्ये आपली केस आहे, आपल्याला जर ते केस जिंकायची असेल तर आपण डायरेक्टली जजला भेटू शकत नाही, आपल्याला माध्यम कोणाचं लागतं, वकिलाचं. वकिलाच्या थ्रू आपण त्या जजला भेटू शकतो, आपली वकिलाकडे बाजू मांडू शकतो, वकील आपली बाजू छानपैकी त्या जजला मांडतात आणि नंतर निर्णय होतो. त्याचप्रमाणे आपण आरोपी आहोत, संत म्हणजे जज, संत म्हणजे वकील आहेत आणि जज म्हणजे देव आहे. मग आपल्यामधले जे हे आहेत ना, ते वकील जे आहेत ते म्हणजे संत आहे. संत काय करतात, आपल्याला भगवंताची काय करून देतात, भेट करून देतात, ओळख. मनोमार्ग गेला तो ते तिचे मुकला, तसे देवाला भेटले नाही का, खूप जण भेटले, पण ते तात्पुरते राहिले, कायमस्वरूपी नाही. संताच्या सानिध्यात भेटलेले हरिपाठी स्थिरावला तुझी धन्य. मग अशा प्रकारे जेव्हा सांगितलं गेलं, संताची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती. संताची संगत कशाला करायची, संताचं सानिध्य प्राप्त होण्याकरता खूप मोठं भाग्य लागतं, पण स्वहिता कारणे संगती साधू. स्वतःचं हित कशामध्ये, लक्ष द्या. आम्ही भागवतामध्ये नेहमी म्हणत असतो, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, जाए को तेरो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, कागा से तुम्हें हंस करेंगे, राधा करेगा हंस करे, कागा से तुम्हें हंस करेंगे, राधा से करे हंस करे, मिट जाए गोबर के दाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन
सानिध्य जर लाभलं, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, काय करता तो संत? कागा से तो है हंस करेंगे, कावळ्यापासून हंस करण्याची ताकद संतामध्ये. अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेण्याचं कार्य संत करतात. लक्ष द्या. म्हणून स्वतःच्या स्वहिताकारणे संगती साधूची. लक्ष द्या. संताचं सानिध्य लाभलं पाहिजे. मोठ्या अनासाने प्राप्त होतं. महाराज काही हरकत नाही, तुमचे भाग्य उदयाला नाही, तुम्हाला संताचं सानिध्य प्राप्त झालं, भगवंताशी तुम्ही जोडल्या गेल्या, मग एवढं मोठं तुम्हाला प्राप्त झालं, कुठं ठेवणार अभंगाचं तिसरं? करुणी पोटी साठवू. त्या भगवंताला आणि त्या संताला मी हृदयामध्ये काय करणार आहे? साठवणार आहे. खाऊ महाराज, तुम्ही सांगताय संताला आणि जगाच्या मालकाला भगवंताला हृदयामध्ये साठवणार आहात, पण असं कोणी आहे का पहिले की ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलंय? प्रमाणाशिवाय बघा, कीर्तन असू द्या, कथा असू द्या, काही असू द्या, प्रमाण लागतं बरं का. प्रत्येक गोष्टीचं काय लागतं? प्रमाण लागतं. मग इथे विचारलं गेलं की कोणी अशी व्यक्ती होती का ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये ठेवलेलं आहे? आता एका ठिकाणी गीतेमध्ये भगवंत बोलतात, ईश्वरस्य सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. असता हृदयामध्ये मी राम. माऊली सुद्धा बोलतात, सर्वा घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी रश्मी, हजारो किरणांनी व्याप्त असणारा परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र व्यापक परमात्मा आहे. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, हरिव्यापक सर्वत्र समाना,
हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मैं जाना. गोस्वामी तुळशीदासजी वर्णन करतात रामचरितमानस मध्ये भगवंत व्यापक आहे पण प्रगट कसा होईल. प्रेम ते प्रगट थोर प्रेमाचा भुकेला. बघा असा असणारा परमात्मा हृदयामध्ये राहतो पण कुणाच्या राहिला आहे का हा प्रश्न. तर प्रमाण असं आहे जाको हृदय अपार बसही राम सरचा पधर. ज्याच्या हृदयामध्ये धनुष्यधारी राम राहतात असे असणारे बजरंग बली. काय झालं एक वेळची गोष्ट. राम राज्याभिषेक झाला. प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले. ताई आपलं भाग्य उदयाला आलं आपलं सुद्धा बरं का. आपलं सर्वांचं सर्व भारतीयवासियांचं नवे नवे भारताच्या बाहेर राहणाऱ्यांचं सुद्धा का. कारण न भूतो न भविष्यती न भूतो न भविष्यती. कोरोना काळात जर आपण गेलो असतो ना तर हे सुद्धा बघायला भेटलं नसतं. किती मोठं भाग्य आपलं बघा की आपण इतिहासात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये जमा झालेलं आपलं 22 जानेवारीचं राम मंदिर स्वतः ह्या भगवंताची प्राणप्रतिष्ठा आपल्या कुठून का होणार घरून बसा टीव्ही मध्ये पण आपण बघितले. हे आपलं किती भाग्य आहे किती मोठं भाग्य आहे. लक्ष द्या याच्या इतकं याला तुलना नाही करू शकत नाही शब्दात वर्णन करू शकत नाही बरं. लक्ष 7000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र जेव्हा सिंहासनावर आरूढ झालेत ना तेव्हा आपण होतो नव्हतो माहित नाही. पण तेच भगवंत आज आपण सिंहासनावर बघितले हे आपलं परम सौभाग्य आहे. आपलं परम सौभाग्य आहे. आणि आपल्या भाग्याची जे वाखाणतात ना बाहेरच्या देशातले ज्यांनी ते अनुभव त्यांना हेवा वाटत असेल आपला की बघा काय भारतातले लोक आहे त्यांचं एवढं मोठं भाग्य त्यांना मिळालं प्राप्त झालं. खरंच पण भाग्यवान आहोत. कारण भारत देशामध्ये जन्म मिळणं मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ मानुष देह देहिना क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शन. मनुष्य देह दुर्लभ आहे त्यामध्ये भारतवर्षामध्ये मिळणं हेही दुर्लभ आहे. आणखी संतांच्या सानिध्यामध्ये मिळणं आपली महाराष्ट्र संतांची भूमी. लक्ष द्या संतांच्या सानिध्यात नवे नवे संत गेल्यानंतर संतांच्या अगोदर जर मिळाला असता तर संतांनी जे भगवंताचं वाङ्मय लिहून ठेवलं याचा अर्थ आपल्याला काय कळला असता. लक्ष द्या किती भाग्यवान आहोत आपण. आपण कथा कीर्तन श्रवण करतो हे आपल्या सर्व संतांची पुण्य आहे संतांचा कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण हे करतोय. मग असं असताना हृदयामध्ये कोणी ठेवलंय तर प्रभू रामचंद्रांना हनुमंतलालजींनी ठेवलं. राज्याभिषेक झाला होता प्रभू रामचंद्रांचा. सर्वजण अशी सभेमध्ये बसलेले होते. आणि आई माता सीतेला वाटलं ज्यांनी माझा शोध लावला सुंदरकांडमध्ये खूप छान वर्णन आलंय. ज्यांनी माझा खरा शोध लावला ते म्हणजे बजरंगबली हनुमान. मग त्यांना काहीतरी उपहार द्यावा कारण प्रत्येकाला काही ना काही भेट वस्तू देणं चालू होती पण बजरंगबलीला कोणीच दिलं नाही. मग आई साहेबाला वाटलं मी द्यावं. मग गळ्यातला नवरत्नाचा पहिले स्त्रीला काय होतं दागिना महत्वाचा आहे. आणि त्या माता आई साहेब माता सीता होत्या माता जानकी होत्या. त्यांना वाटलं गळ्यातला नवरत्नाचा हार काढला त्यांनी आणि बजरंगबलीला जवळ बोलवलं. बजरंगबली आले हनुमाना धर गळ्यामध्ये घातलं. हनुमंतलालजी उठले आपल्या ठिकाणी जाऊन बसले. ते एका एका मनाला असे तोडून पाहू लागले. फोडतात दातांनी बघतात फोडतात दातांनी बघतात. आई साहेबांनी बघितलं माता सीता म्हणतात हनुमंत काय करतोय. आई काय नाही हो मन्यात बघतोय माझा राम कुठे. आई म्हटल्या माकड ते माकडच आहे. अरे मण्यामध्ये कधी राम असतो का रे काही पण म्हणू का रत्नामध्ये राम कधी असेल. हनुमंतलालजी म्हणतात आई ज्याच्यात राम नाही ते माझ्या काय कामाचं. ज्याच्यामध्ये माझा राम नाही ना ते माझ्या काय कामाचं. आई साहेब राग आला एवढा मोठा नवरत्नाचा हात माझ्या गळ्यातला. अरे जे देवाधिक माझ्याकडे बघू शकत नाही तो नवरत्नाचा हात तुझ्या गळ्यामध्ये घातला आणि तू सांगतोय की याच्यामध्ये माझा राम नाही. आई साहेबाला क्रोध आला. सांगितलं अरे तुझ्यामध्ये तरी तुझा राम आहे का. जेव्हा असं म्हटलं ना तेव्हा हनुमंतजीने काय केलं माहितीये अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. तुला
ज्याको हृदय पार बसही राम सरचा, ज्याच्या हृदयामध्ये धनुष्यधारी राम विराजमान आहेत असे हनुमंतलालजी पहिले दास्य भक्तीचे आचार्य बरं. नविदा भक्तीमध्ये दास्य भक्तीचे आचार्य जे आहेत ते हनुमंतलालजी दास्य भक्तीचे. दुसरं कोणी साठवलं तर सांगितलं गेलं भगवंताला हृदयामध्ये साठवणार आहे आमच्या जनाबाई. हृदय मंदिर खाना गेला आता विठ्ठल गोविंदा धरिला कंठला तोरण गळा बांधूनिया हृदय मंदिर खाना आता विठ्ठल गोविंदा धरिला पंढरीचा तोरण गळा बांधूनिया हृदयी बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. जनाबाईंनी सुद्धा भगवंताला काय केलंय हृदयामध्ये ठेवलंय. आणि तिसरं उदाहरण सांगू. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचा गर घेतला अवतार माळ्या घरी. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला वंश उद्धारीला माळ्याची सावता महाराजांनी साठविला आहे. हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा किंवा साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सुफळ व्यापार. हृदयामध्ये धारण केलं. आणि चौथं उदाहरण द्यायचं झालं तर बिल्व मंगल नावाचे गृहस्थ पत्नी माहेरे गेली म्हणून तिच्या पाठीमागे गेले. पत्नीने सांगितलं एवढ्या रात्री माझ्यासाठी नदी पार करून आलात आणि घराला सापाला लटकून वरती माडीवर आलात. एवढे प्रयत्न तर जगाच्या मालकासाठी भगवंतासाठी केले असते तर भगवंत तुम्हाला प्राप्त झाले असते. म्हणून तेव्हाच पत्नीचा काय केला त्याग केला आणि लगेच रात्रोरात निघाले. पण विषय लवकर सुटत नाही. काम क्रोध जे आहे ते लगेच सुटत नाही. दुसऱ्या दिवशी काही महिला पाणी भरत होत्या. ती व्यक्ती त्या महिलाच्या पाठीमागे पाठीमागे जात जात तिच्या घरापर्यंत पोहोचली. ती महिला घाबरली. ती घरात गेली. पतीला सांगितलं कोणीतरी व्यक्ती आहे माझ्या पाठीमागे आले. तिचे पती सज्जन होते. बाहेर आले. महाराज काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा यांच्या बिल्व मंगलच्या लक्षात आलं अरे 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 ज्या कामाचा त्याग केला ज्या क्रोधाचा त्याग केला तो इथपर्यंत घेऊन आला. मला आणलं कोणी. सांगितलं या दोन डोळ्यांनी. मग हे दोन डोळेच नको मला दोन दामन द्या. दामन दामन कळते ना पोते शिवायचं. सांगितलं दोन दामन द्या. दोन दामन घेतली. दोन्ही डोळे फोडले. तेव्हापासून त्यांचं नाव झालं सूरदास. ज्यांना दिसत नाही त्याला काय म्हणतात सूरदास. ते सूरदास द्वारकेकडे जायला निघाले. भगवंताचं नामचिंतन करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल मेरी ये प्रार्थना है भूलू नहीं मैं नाम तुम्हारा निष्काम होकर दिन रात गाओ हे नाथ नारायण वासुदेव गात सरले. आता मला सांगा चांगल्या माणसाला कोणी खायला लवकर देत नाही. ऐका जिथं जिथं धार्मिक स्थान असले तिथे दिंडी पताका वगैरे आपलं व्यवस्था होती. इथे मला आल्यानंतर खरंच बाबांचं गजानन बाबांचं माझं दर्शन राहिलं घ्यायचं. जाता आता नक्की मंदिर उघडं असलं तर घेईल. परंतु प्रसन्न वाटलं कारण का इथे येणाऱ्या पंक्तीचं सगळ्यांचं काय होतं
व्यवस्था आहे चांगली आहे, काय काय ठिकाणी तर तसंही होत नाही, लक्ष द्या. मग चांगल्या माणसाला कोणी विचारत नाही, आंधळ्या माणसाला कोण विचारणार आहे? या सुरदाजीला कोणी खा विचारत नव्हतं, पाण्याला विचारत नव्हतं, काहीच नाही विचारत, तसेच झाडाचे पाणी वेळी खात खात चालले. एक वेळ असं झालं की एक मोठी दरी आली बघा. दरी म्हणजे खाई, त्याला आपण आणखी आपल्या भाषेमध्ये काय म्हणू, की मोठ्या दरीमध्ये आता सुरदासजी खाली पडणार. आणि खाली पडणार जेव्हा असं हे झालं तेव्हा मात्र जगाच्या मालकाने बालकाचं रूप घेतलं, लहान आवाज दिला, बाबा समोर दरी आहे, खूप खोल आहे, खाली तुम्ही पडाल. सुरदासजींनी ओळखलं, अरे मला कोणी खा म्हणत नाही, पाणी पी म्हणत नाही, एवढ्या दिवसाचं चालत आलोय तो कोणी मला काही करलंय नाही, आणि आज मी खाली पडणार आहे, माझा मृत्यू होणार आहे, तर कुणीतरी मला आवाज देते की तुम्ही मरणार आहे, याचा अर्थ हा माझा भगवंत आहे. ओळखला, बघू काय करतोय तर काय होतंय. समोर गेले, आता खाली पडणार, तोच भगवंतानी हात धरला आणि आता रस्त्यावर आणून उभं केलं. एक सांगू, आंधळ्या मनुष्याची एक खुबी असते बघा. आंधळ्या मनुष्याचा आपण जर हात पकडला ना, ते आपला हात पकडतो का, त्याला भीती असते कधी मला सोडून जाईल, ते आपलं घट्ट हात पकडतं. सुरदासजींनी भगवंताचा हात पकडला, भगवंत म्हटले सोड मला. सुरदासजी म्हटले नाही, योगी ध्यानरी पंकजा, मोठमोठ्या योग्यांना भेटत नाही, तेव्हा माझ्यासारख्या पामराला भेटलाय, माझं परम भाग्य आहे, मी तुला सोडणार नाही. भगवंतानी हाताला हिसका दिला, दूर जाऊन उभे राहिले. त्यावेळेचे सुरदासजीचे वाक्य आहे, हाथ छोड़कर जात है दुर्बल जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जान, तो मर्द कहावे तो. देवा माझा हात सोडून जातोय का, मी दुर्बल आहे, मला दिसत नाही. एक सांगू का, माझ्या हृदयातून जाऊन दाखव तर तुझा खरा पुरुषार्थ. हस्तमोक्षेपी आतोस्मी या कृष्ण बलाद्भुतम, हृदयात यदि निर्यासी पौरुषम गम्यते. देवा तर तुझं होईल. असता हृदयामध्ये मी रामू. भगवंताला हृदयामध्ये कुणी कुणी साठवलं याची यादी जगद्गुरु तुकोबराने सांगितली. आणि मग म्हटले, संपुष्ट आहे हृदय पेटी, करुणी पोटी साठो मी त्या भगवंताला आणि देवाला माझ्या हृदयामध्ये साठवणारे. कहू महाराज, तुमचे भाग्य उदयाला आले, तुमची समूळ चिंता नष्ट झाली, कायमची गेली. संत आणि भगवंत, तुम्ही संताच्या सानिध्यात भगवंताशी जोडले गेला, पद्मनाभाशी भेट झाली. तुम्ही दोघांनाही, संताला आणि भगवंताला हृदयाच्या पेटीमध्ये ठेवले, बरोबर आहे. पण एवढं मोठं तुम्हाला प्राप्त झालं, हे आताच आहे का पूर्वीचं, अभंगाचं शेवटचं. तू का माने होता ठेवा, तू का माने होता ठेवा, तू का माने होता ठेवा, तू का माने
सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठोबा रखुमाई टाळी टाळी विठोबा रखुमाई छोट्या बालकासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ दे. टाळीमध्ये कंजूसी नको बरं का.
कारण किती छान हे केलं त्यांनी बघा, जोरदार टाळी होऊन जाते. गुणाचं कौतुक करणं गरजेचं आहे, गुणाचं कौतुक करणं गरजेचं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, नाही का. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो अंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा मुलगी सुशील निघाली, चरित्रवान निघाली, आईचं पुण्य. चतुर निघाली, हुशार निघाली, वडिलांचं पुण्य. उदारो अंश पुण्येन दान धर्म करणं निघाली, वंशाचं पुण्य. आत्मपुण्येन सौभाग्यता. महाराज सांगतात, सुभाषितकार बोलतोय, जननी जने तो संत जने, जने दाता या शूर नाही तो जननी बांज भले, काहे गमावे नूर. आईने जन्म द्यावा तर संताला जन्म द्यावा, आईने जन्म द्यावा तर रणांगणात लढणाऱ्या वीराला जन्म द्यावा, आईने जन्म द्यावा तर समाज सुधारकाला जन्म द्यावा. लक्ष द्या, त्या आईने जर एखाद्या मूर्खाला, नालायकाला, दारुड्याला जन्म दिला असेल ना, त्यापेक्षा ती वांज राहिलेली बरी. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून आता विठोबा रुक्माई भजन झालं म्हणजे आपलं अर्ध कीर्तन झालं. विठोबा रुक्माई झाले की अर्ध कीर्तन होतं की नाही, पूर्ण होतं. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. महाराज सांगतात, बाबा माझं काहीच नाही स्वतःच, जुनाट जुगादीचे पूर्वीच आहे. विश्वंभर बाबापासून तर आस्था गायत 8व्या पिढीपर्यंत मला प्राप्त झालेला आहे. माझ्या वडिलांचे मिरासिगा देवा मला परंपरेनुसार हे प्राप्त झालाय. माझं स्वतःच काहीच नाही, पण हा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. होत नाही असं नाहीच आहे. देव आपल्या जवळ आहे, देव आहे आपल्या जवळ आहे, परंतु तो आपल्याला दिसत नाही. का? कारण आपण अज्ञानरूपी अंधकाराने काय झालोय, ग्रासलेला आहे. पण ज्ञानरूपी प्रकाश जेव्हा आपल्यामध्ये येतो संतांच्या सानिध्यामध्ये, तेव्हा हे आपलं अज्ञान झाकतं बाहेर निघतं आणि मग तो भगवंत आपल्याला दिसतो. काय झालं, एक शेठजी होते बघा, एकुलता एक मुलगा होता. खूप चिंता असायची त्या मुलाची शेठजीला, आणि असं असता असता त्यांना हार्ट अटॅक कारण शेठजीचा मृत्यू झाला. मुलाची आई लहानपणीच गेलेली होती. त्या मुलाला कोणी आता देखरेख करायला कोणीच नाही. मोठा झालेला होता, तो सर्व व्यसनी वगैरे बनलेला होता. मग सर्व विकून टाकलं, फक्त शेती तेवढी बाकी राहिली. एकदा त्याला त्याच्या वडिलाची डायरी भेटली बघा. मारवाडी समाज जो आहे ना, ते डायरीवर लिहून ठेवतात रोजचा हिशोब वगैरे. त्याला वडिलाची डायरी दिसली. त्या डायरीवर लिहिलेलं होतं, चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी मंदिराच्या घुमटाखाली सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. त्याने ते वाचलं, शेतामधलं मंदिराकडे गेलं, पूर्ण मंदिर माणसाच्या हाताने तोडून घेतलं, काही मोहरा सापडल्या नाही. वडिलांचे मित्र म्हटले, का रे स्वतः तर काही बांधलं नाही, परंतु वडिलांनी बांधलेलं मंदिर पाडलं, काय तू खरंच कुळाला कलंक आहे. त्याने डायरी दाखवली, बघा सोन्याच्या मोहरा होत्या म्हणून पाडलं. ते म्हटले, एक काम कर, जसं मंदिर वडिलांनी पहिले बांधलेलं होतं ना, तसंच बांधून मला पुढच्या वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी मला भेट. ते तसं मंदिर बांधल्या गेलं. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा तो मुलगा त्या वडिलांच्या मित्राला घेऊन त्या शेतामध्ये आला, दुपारी 12 वाजता घुमटाची सावली, त्या मंदिराची घुमटाची सावली जिथे पडली, तिथे त्या वडिलांच्या मित्रांनी खोदायला लावलं. तिथे सोन्याच्या मोहरा मिळाल्या. सोन्याच्या मोहरा नव्हत्या का? होत्या, परंतु अज्ञानामुळे याला मिळाल्या नाही. म्हणून आपल्याजवळ देव नाही का? आहे, परंतु आपल्याला सुद्धा आपल्या अज्ञानामुळे तो दिसत नाही. मग संत काय करतात, हे अज्ञान काढतात आणि आपल्याला ज्ञान रूपी प्रकाशाने ओतप्रोत करतात. म्हणून महाराज म्हणतात, तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. यथामती येता अवकाश अपंग सोडण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे योग्य असेल ते सद्गुरू परमहंस तेजस्वी महाराज, माझी आई श्री गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचा आहे. जे अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी सांगू शकत नाही. खूप मोठे विद्वान जे मंडळी आहेत ते अभंगाचा कितीतरी प्रकारे चांगल्या प्रकारे अभंग सांगण्याचा प्रयत्न करतात. जे योग्य आहे ते सद्गुरूच आहे, अयोग्य माझ्या बुद्धीचा दोष आहे. माझ्या बोलण्याच्या ओघाने जर कोणाचं मन वगैरे दुखलं गेलं असेल तर एक बहीण समजून
मुलगी समजून तुम्ही क्षमा करण्यात समर्थ आहात अशी आशा बाळगते. जर अभंगामध्ये काही त्रुटी राहिली असते तर माझे सद्गुरू परमहंस तेजस्वी महाराजांच्या चरणी जाऊन सोडण्याचा प्रांजळ प्रयत्न करीन. जात जाता 3 गोष्टी नक्की सांगत असते. माँ बाप को जो ठोकर आएगा दर दर की ठोकरे खाएगा, माँ बाप को दुःख देने वाला सुख चैन भला क्या पाएगा. आई वडिलांना जो दुःख देतो, श्रीमद भागवताच्या 5म स्कंदामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलेलं आहे. आणि त्यामध्ये जी सून सासू सासऱ्याला त्रास देते, जो मुलगा आई वडिलाला त्रास देतो, तो रौरव आणि कुंभिपाका नावाच्या नरकात जातात. जी स्त्री परपुरुषाकडे वाईट नजरेने बघते किंवा जो परपुरुष परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतो, तो तप्त सुरवी नावाच्या नरकामध्ये जातो. लक्ष द्या. कुणाचं धन हुसकावून घेणं, तो पुयोत नावाच्या नरकामध्ये जातो. कोणी मांस भक्षण करते, नॉनव्हेज खातं, कोणी दारू पित आहे, लक्ष द्या, तो अंधतामिश्र नावाच्या नरकामध्ये. 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आहे. पूर्ण जर तुम्हाला सविस्तर ऐकायचं असेल तर आपल्या या आंबडापूरमध्ये येणाऱ्या 17 पासून तर 23 तारखेपर्यंत भागवत कथा आहे. रात्रीची 6 ते 10 रात्रीच्या. ज्यांना ऐकायचं विस्तारपूर्वक ऐका ती कथा तुम्ही श्रवण करू शकता आंबडापूरला, प्रॉपर आंबडापूरमध्ये. अशा प्रकारे आणि व्यसनापासून दूर राहणे. आता राजकारण आलेलं आहे. ज्याला मत द्यायचं त्याला बिंदास द्या, परंतु व्यसनापासून दूर राहा. कारण एकदा का व्यसन लागलं तर ते जन्मभर सुटत नाही. आणि मुलांचं परिवार तर सगळ्यांचं काय होतं, नुकसान होतं. जाता एकच गोष्ट सांगेन, भगवंतांनी एवढा मोठा अनमोल देह दिलाय, सहज मिळाला नाही. पावला हा देह कागताली न्याय, न घडो उपाय घडवाले कावळा हातामध्ये सापडावा. तसं आपल्याला काय झालंय, देह मिळाला आहे. मग त्याची इति कर्तव्यता काय, याच देही घडे देवाचे भजन. पशु काय पाप पुण्य जाणे. कधी ऐकलंय का गाई म्हशी कीर्तनात आल्या? बैल गाढव कीर्तन ऐकतात का? बैल काय करतात, झोपा घेतात. गाढव झोपा घेतात, म्हशी घोरतात. लक्ष द्या. याचे देह देवाचे भजन, भगवंताचं नामचिंतन फक्त मनुष्य देहामध्ये, बाकी नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. आणि मोठ्या अनासायाने प्राप्त झालेला हा देह अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो. काही ठिकाणी लोक म्हणतात, दीदी आमचं भाड्याचं घर आहे, भाड्याचं आहे. अरे बाबा, तुझं भाड्याचं घराची तू 11 महिन्याचं काय करतो, वांड असतो तुझ्याकडे लिहिलेला. भगवंताने दिलेलं हे शरीर जे आहे ना, हे भाड्याचं घर आहे. आणि याचा 11 सेकंदाची गॅरंटी नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा. रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी. क्षणभंगुर नाही भरोसा. लोक म्हणतात आत्ता होता, आत्ता गेला. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. जे भगवंताने मुख दिलंय, घे घे माझीवाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राही विठोबाचे पायी. वाणी गुणानुकथने श्रवण कथायाम हस्तौ शकर्म सुमनस्तव पादविर्नः स्फुरित्याम शिरसुन्वा जगत प्रणामे दृष्टीं दर्शने तू भवत करुणाम. या वाणीने भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. होता होईपर्यंत आपल्यामुळे कोणाचं वाईट होणार नाही, ही दक्षता आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारे झालेली सेवा पंढरीश परमात्मा समर्थ सद्गुरु संत श्री गजानन महाराज सर्व मायबापांच्या चरणी आणि यांच्या चरणी अर्पण करत आहे. वाणीला विनोद ज्ञानेश्वर